भारतातील एक मोठे शास्त्रज्ञ डॉक्टर भटकर यांनी त्यांच्या त्या प्रकल्पाला भेट दिली. त्या प्रकल्पामध्ये स्वतःचं योगदान दिलं आणि मी ते भटकर साहेबांनी जे त्यांच्या कंपनी विषयीचं मत व्यक्त केलं ते मी ऐकत होतो. त्यावेळेस ते म्हणत होते की IIT वगैरे सारख्या कंपन्या यांना आम्ही आग्रह म्हणजे अनेक IIT सारखे जे इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटला आम्ही आग्रह करत होतो की तुमचं तत्वज्ञान, तुमचं तंत्रज्ञान, तुमची नवीन टेक्नॉलॉजी ही ग्रामीण भारतासाठी, ग्रामीण भागासाठी उपयुक्त असली पाहिजे. आणि जे मोठमोठ्या विद्यापीठांना, मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांना जमलं नाही ते यांनी करून दाखवलं. आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा गावासाठी होईल का, गावातील लोकांसाठी होईल का, इथल्या लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी होईल का, यासाठी अभिमन्यू यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून प्रयोग सुरू केले. आणि मी बघतोय की बायोगॅस सारखा उपक्रम अतिशय कमी दरामध्ये लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचून नेण्याचं काम त्यांनी केलं. अब्दुल कलाम साहेबांनी असं सांगितलं होतं की ग्रामीण भाग जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत आपण शाश्वत विकासापर्यंत जाऊ शकत नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की कोविडच्या काळामध्ये सगळी शहरं बंद झाली. सगळ्या शहरांमधून लोकांनी आपला वाढविस्तार उचलला आणि गावाकडे यायला सुरुवात केली. गावांची जी इकॉनॉमिकल जी सिस्टीम आहे ती थेट कष्टावर, शेतावर, बांधावर आणि मुळात लोकांच्या गरजा कमी. आणि म्हणून गावं कोविडच्या काळात सुद्धा गावं बंद पडली नाही. शेतकऱ्याचं बांधावरचं चक्र सुरू होतं, त्याचं तो उत्पादन मिळवत होता आणि उलट त्यानं केलेले कष्ट, त्यानं मिळवलेले उत्पादन शहरामध्ये जाऊन शहरातल्या लोकांनी सुद्धा कोविडच्या काळामध्ये तग धरला. म्हणजे आपली जी सगळी व्यवस्था आहे ती जर कशावर अवलंबून असेल तर मला वाटतं ती ग्रामीण भागावरती अवलंबून आहे. आणि मग ग्रामीण भाग अधिकाधिक जर समृद्ध करायचा असेल तर काय करावं लागेल? अब्दुल कलाम साहेबांनी एक मॉड्यूल सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं खेडी जर समृद्ध करायची असतील तर प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया, पुरा नावाचं एक त्यांनी मॉड्यूल सांगितलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं जर खेडी समृद्ध करायची असतील तर 4 प्रकारच्या कनेक्टिव्हिटी असल्या पाहिजे. एक डिजिटल कनेक्टिव्हिटी, एक सोशल कनेक्टिव्हिटी, एक नॉलेज कनेक्टिव्हिटी आणि कलाम साहेब सांगतात चौथी स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक कनेक्टिव्हिटी. आपण आध्यात्मिक दृष्ट्या एकमेकांशी कनेक्ट असलं पाहिजे, सोशली आपल्यामध्ये अटॅचमेंट असली पाहिजे, ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे अटॅचमेंट असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डिजिटली, आता सगळा जमाना कम्प्युटरचा आहे, आता सगळा जमाना मोबाईलचा आहे, आता तुमचं सगळ्या गोष्टी मोबाईलच्या एका क्लिक वरती येऊन ठेवलेल्या आहे. अशा वेळेस तुम्ही टेक्निकली, डिजिटली एकमेकांशी कनेक्ट राहाल का या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. आणि म्हणून ते प्रयत्न या कंपनीने सुरू केले आणि पाहता पाहता आज पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे राज्यभरात नावलौकिक कमवणारी कंपनी अभिमन्यू यांनी सुरू केली. मग इथे जी लहान मुलं बसलेली आहेत, माझं तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात पोरांनो, आता जर तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर पोरांनो शिक्षण सोडून तुमच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे. आता तुम्ही पहिली दुसरीत असाल, तुम्ही म्हणाल आता आम्हाला काय करायचं लगेच, पण आता हीच वेळ आहे. आता तुम्ही पहिली दुसरीत असाल पण आता या वयातच तुम्हाला काही सवय लागणार आहे. आपण स्वच्छ असलं पाहिजे, आपण व्यायाम चांगला केला पाहिजे, आपला आहार चांगला असला पाहिजे, आपण अभ्यास चांगला केला पाहिजे, आपण आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे, आपण नको त्या गोष्टींकडे वळायला नको. किती मुलं मला सांगा तुमच्यापैकी रोज तासन तास मोबाईल बघतात? कोण कोण मोबाईल बघता की नाही? मोबाईल बघायचा आता तुम्हाला लगेच मोबाईलची गरज आहे का? नाही. पण आपण घरी गेल्याबरोबर पप्पांच्या मागे लागतो, पप्पा जरा मोबाईल देता का? पण 2 मिनिट तर आपल्याला काहीतरी गेम तर खेळायची असते, काहीतरी रील्स तर बघायचे असतात. आज वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे साहेब निकामी होण्याची वेळ आली. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा पाहिजे. पोरं मैदानावरती खेळायला नाही, तेवढी मोबाईल मध्ये तासन तास पोरं मोबाईल मध्ये. बरं या पोरांची चूक नाही, ते काय जन्मतःच हातात मोबाईल घेऊन आले का? त्यांच्या हातात मोबाईल पण आम्हीच दिले. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय. आजी मला सांगा, पूर्वी जर पोर रडायला लागलं तर तुम्ही काय करत होतात? त्या मुलाला जवळ घ्यायचा आणि जवळ घेतल्याबरोबर पोरग रडायचं थांबवत होत. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? पोरांना काय करते? मोबाईल देते.
आता आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची गरज आहे. आणि म्हणून आपलं जर सगळं भविष्य जर कुणाकडे असेल, मला सांगा आपण कष्ट कुणासाठी करतो? आपण सगळं कमवतोय कुणासाठी? आपल्या डोक्यात एकच विचार असतो, आपल्या लेकरा बाळांचं आयुष्य सुखाचं जावं, त्यांना दोन गोष्टी आपण काहीतरी करून ठेवाव्यात, यासाठी आपली सगळी धावपळ आहे. आणि मग ही सगळी धावपळ करत असताना मुलांना जर आपण चांगलं आरोग्य देऊ शकलो नाही, मुलांना जर आपण चांगला संस्कार देऊ शकलो नाही, मुलांना जर आपण चांगला विचार देऊ शकलो नाही, आपण त्यांची चांगली आध्यात्मिक बैठक तयार करू शकलो नाही, त्यांना निसर्ग कळत नाही, समाज कळत नाही, अर्थकारण कळत नाही, आणि नको नको त्या गोष्टींमध्ये जर आपली मुलं वाहवत जाणार असतील तर मग आपण नेमकं कशासाठी जगतो हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. आज आपण कमवण्याच्या नादात पळत राहतो आणि मुलांकडे मात्र आपलं दुर्लक्ष होऊन जातं. मला वाटतं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नये. आता जी मंडळी 50च्या पुढे ढकलली आहे, 55-60च्या घरात आलेली आहे, तुम्ही जर एकमेकांना कधी भेटला, 60च्या पुढे जर तुम्ही एकमेकाला कधी भेटला, मंदिरात आला, तुमच्या काय गप्पा असतात? दोनच प्रश्न एकमेकांना 60च्या नंतर विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो, तब्येत कशी? आणि दुसरा प्रश्न विचारला जातो, मुलं काय करतात? 60च्या पुढे गेल्यानंतर कोण कुणाला विचारत नाही तुझ्याकडे किती बॅलन्स आहे आणि तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे आणि बँकेत किती पैसे टाकले. 60च्या पुढे हे दोनच प्रश्न एकमेकांना विचारले जातात, एक तब्येत आणि दुसरी मुलं. आणि म्हणून या प्रश्नांची उत्तरं जर खणखणीत द्यायची असतील तर आता आपण आपल्या मुलांकडे, त्यांच्या विचारांकडे, त्यांच्या संस्कारांकडे लक्ष द्यायला नको का? मला वाटतं ते लक्ष आपण जाणीवपूर्वक दिलं पाहिजे. या मुलांना चांगला विचार आणि चांगला संस्कार देता येईल का या संदर्भाने